नमस्कार मंडळी, 7 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू ठरलं तर मग तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला रविराज जर आहे तर ते म्हणत असतात की आपण नागराजला जामीन तर मिळवून दिला, पण ही केस वाटते तशी सोपी नाही आहे. कारण नागराज एक ब्लेम करत राहणार आहे की त्यानं कबुली दिलेला तो जो व्हिडिओ आहे ना तर तो फेक आहे, असं नागराज काय म्हणतच राहणार आहे. त्यामुळे जोपर्यंत महिपत तोंड उघडत नाही आहे ना तोपर्यंत ही केस स्ट्रॉंग होणारच नाही असं रविराजांना वाटत असतं. आता पुढे सुमन म्हणते की पण मी साक्ष देईन ना, त्याचा काहीच उपयोग होणार नाही का भाऊजी, असं म्हणल्यानंतर रविराज म्हणतात होईल ना अगं, नक्की उपयोग होईल, पण आपल्याला ना महिपतचं स्टेटमेंट मिळवणं खूपच गरजेचं आहे. आता अर्जुन म्हणतो की पण महिपत तर एकही शब्द बोलत नाही आहे, याला काहीतरी कारण नक्कीच असणार आहे आणि हे कारण मला शोधून काढायला असावं असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली तिथे आलेली लिपलेलं नाही आहे ना असं सुमन म्हणत असते. आता सुमन थोडीशी नाराजसुद्धा असते. आता रविराज तिथे येतात आणि म्हणतात सुमन हे बघ, नागराजला ना नक्की शिक्षा होईल असं तर रविराज सांगत असतात आणि पुढे म्हणतात की पण सुमन तू याचा फार विचार करू नकोस बरं, कारण तू अगोदरच खूप काही भोगलेलं आहेस ग, आणि तेही एकटीने. तर सुमन म्हणते की नाही भाऊजी, मी एकटी कुठे, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत असं सुमन म्हणत असते. आता रविराज म्हणतात की हो सुमन, पण तुला जेव्हा तुझ्या या भावाची गरज होती तेव्हा मी कुठे होतो ग, मी नव्हतोच ना, सगळं काही तू एकटीने सहन केले. आणि आता बघा रविराज अक्षरशः हात जोडतात सुमनच्या समोर आणि म्हणतात सुमन मी तुझी माफी मागतो ग. सुमन म्हणते नाही भाऊजी, तुम्ही असं म्हणू नका, तो यामध्ये सुमन म्हणते भाऊजी तुम्ही समोर आलात ना की मला अनेकदा वाटायचं की तुम्हाला सगळं सांगून टाकावं म्हणून की तुमचा सपोर्ट मिळेल, पण माझी हिंमतच नाही हो झाली रविराज भाऊजी असं सुमन म्हणते. आणि पुढे म्हणते की सायलीनेच हे सगळे एका दिवशी सायलीमुळेच सगळं हे एक दिवशी मी मान्य केलं आणि प्लीज तुम्ही स्वतःला ना त्रास नका करून घेऊ असं सुमन सांगत असते. आपण इकडे दुसरा सीन पाहतोय. आता ही प्रिया साक्षीला भेटायला आलेली असते आणि म्हणते साक्षी काय ग, कॉल करून इतक्या अर्जंट इथे भेटायला कामून बोलून घेतलंस. आणि सायली आता साक्षी काहीच बोलत नाही आणि आता विचार करायला लागते की महिपतनं सांगितलेलं असते कुणावरतीच विश्वास ठेवायचा नाही, त्या नागेवर पण नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही. प्रिया म्हणते अगं बोल की, काय झालंय, काय झालंय, काही गोंधळ झालाय का, बोल ना, काही नागराज काकांना अरेस्ट झाले म्हणून तू टेन्शनमध्ये आहे का. तर साक्षी म्हणते नाही ते तर आहेच प्रिया, पण त्यापेक्षा खूप मोठा एक प्रॉब्लेम झाला आहे. आता साक्षी म्हणते की प्रिया सायलीने मला बघितलं ग. आता प्रिया तर इतकी घाबरते ना, म्हणते काय, कुठे बघितलं तिने तुला. आता साक्षी म्हणते की मी एका कॅफेमध्ये गेले होते आणि तिथे अर्जुन आणि सायली दोघेजण सुद्धा सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस आमच्या दोघींची टक्कर झाली आणि आता तिथे मला सायलीने बघितलं. आता हे सगळं साक्षी प्रियाला सांगते, तिला म्हणजे जे काही आठवतंय तर ते सगळं आठवून प्रियाला सांगते. प्रियाने तर तोंडालाच हात लावला आणि प्रिया म्हणते साक्षी 4 चौघात असं फिरायचं नाही, एवढी साधी गोष्ट कळत नाही का ग तुला, तुझं हे सो कॉल्ड वेषांतर आहे ना याचा काही उपयोग होणार नाही आपल्याला. आता स्वतःचं नाव बदललंयस, चेहरा कसा बदलणार आहेस तू, अगं निदान यातल्यात तुला मूर्खासारखं पनवेलमध्येच राहायचं आहे का, बरं ठीक आहे राहा बाई राहा, पण निदान घरात तरी बसून राहा ना. अगं सायलीने तुला बघितलं हे आपल्याला किती महागात पडू शकतं हे तुला कळतंय का. साक्षी म्हणते ऐक ना प्रिया, मला हे माहीत नाही की सायलीने मला नक्की ओळखलंय का नाही, तिने माझ्याकडे बघितलं आणि मी पटकन मास्कने माझा चेहरा झाकला. प्रिया म्हणते मग आता आपल्याला कळणार कसं तिने मला ओळखलं का नाही ती. साक्षी म्हणते अरे त्यासाठीच तर मी तुला इथं बोलून घेतलंय ना. हे बघ प्रिया, जरासं सायलीकडे लक्ष ठेव आणि ती माझ्याबद्दल काही बोलती का हे बघतो. प्रिया म्हणते झालं नाही, यासाठीच तर मी जन्माला आले ना, 24 तास हेच करत बसते मी, असं प्रिया म्हणत असते. आता प्रिया चिडलेली दाखवली. तरीही म्हणते की बरं ठीक आहे मी सायलीवरती लक्ष ठेवते आणि तिच्या वागण्या बोलण्यातून. आता पुढे प्रिया म्हणते की ठीक आहे मी लक्ष तर देते, मी सायलीवरती लक्ष तर ठेवते, तिच्या वागण्या बोलण्यातून काही कळतंय का मला तेही मी पाहते असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते की पण साक्षी प्लीज अशी भटकू नकोस ग बाई असं म्हणते. आणि आता जर का काही गोंधळ झाला ना तर आपल्याला मदत करायला अण्णा सर किंवा नागराज काका नाही आहेत, आता सगळं आपल्यालाच मॅनेज करावं लागणार आहे असं प्रिया म्हणत असते. साक्षी तर खूप कन्फ्यूज असते, तिला काही समजतच नसतं. आता प्रिया जरासा विचार करते आणि बघा साक्षीकडे बघून म्हणते की साक्षी तू इतके दिवस अण्णा सरांना शोधत होतीस आणि ते आता जेलमध्ये आहेत हे कळल्यानंतर तू त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केलास, तू भेटायला नाहीच गेली का ग तू, असं आता प्रिया म्हणते. आता साक्षी बघा साक्षी म्हणते की नाही मी कशी भेटायला जाणार होते ना त्यांना, अगं मला कुणीतरी तिथं ओळखलं तर. प्रिया म्हणते हां बरोबर आहे. आणि पुढे म्हणते की ते अण्णा सरांवर
माझ्यावरच्या प्रेमापोटी तू कितीही मोठी रिस्क घेऊ शकतेस ना, हे मला माहिती आहे गं, म्हणून तुला हा प्रश्न विचारला की तू गेलीस का नाही म्हणून. बरं झालं हां तू गेली नाहीस ते अण्णांना भेटायला, कारण हे सगळं खूप डेंजरस असतं गं आपल्यासाठी, असं प्रिया म्हणते. आणि आता आपण पाहतोय की दुसरा सीन, इथे सकाळ झालेली असते आणि सुभेदारांच्या घरामध्ये आपण पाहतोय अर्जुन सायली अजून झोपलेलीच असतात. आता सगळ्यात पहिल्यांदा तर अर्जुनला जाग येते आणि अर्जुन उठून पाहतो तर अजून सायली उठलेलीच नसते. अर्जुन सायलीकडे बघत बघत म्हणतो, कमाल आहे, आज मी उठलो तरी अजून माझी बायको झोपलेलीच आहे, अजून ती उठलीच नाही, किती क्यूट दिसते ना, ठीक आहे झोपू दे असं म्हणतो आणि स्वतःच बायको करून तिला म्हणजे असं हाताने उठवायला लागतो. हां आता सायलीला पण जाग येते ना, अर्जुन उठवतोय म्हणल्यानंतर अर्जुन तिला म्हणतो गुड मॉर्निंग. आता सायली त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हे काय आज तुम्ही पाठवण्या अगोदर कसं काय उठलात? अर्जुन म्हणतो की नाही मी माझ्या वेळेतच उठलोय म्हणून. सायली म्हणते म्हणजे अरे हे काय सकाळ झाली पण मला उठायला एवढा उशीर झालाय, अरे देवा, रोज या वेळेला तर मी झाडांना पाणी घालून रांगोळी काढून नाश्त्याच्या तयारीला सुद्धा लागते. अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो असू दे, एक दिवस उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. आता सायली म्हणते तुमच्यामुळे जागरण होतं म्हणून मला ना इतका उशीर होतो. अर्जुन म्हणतो अरे वा, उलताच्यावर कोतवाल को डाटे. अर्जुन पुढे म्हणतो की रात्री तुझाच मूड असा असतो ना की जागरण करावंच लागतं आणि आता सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट ॲटिट्यूड चेंज. आता सायली म्हणते पुरे आता मला खाली जायचे नाही तर सगळं काम आईंवरती पडतंय. अर्जुन म्हणतो नाही पडणार, विमलताई आहेत ना. सायली म्हणते तरीही मला खाली जायलाच हवं. आता अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो की नाही मी तुला जाऊ देणार, तुझा हात असाच मी पकडून ठेवणार. सायली म्हणते बघा हा आता मी चिडेन तुमच्यावर. अर्जुन म्हणतो मग चिड. सायली म्हणते की मी चिडली आहे, असं थोडं हसत म्हणत असते. आता अर्जुन बघा हा तोंड अगदी वाकडं करतो. सायली हसायला लागते आणि अर्जुनने असं केल्यानंतर त्याच्या हातावर पटकन फटका मारते आणि आता सायली बेडवरून उठते. हां आता अर्जुन पाठीमागून बेडवरून म्हणत असतो की बायको म्हणून हाक मारतो आणि तिच्यापर्यंत जातो आणि म्हणतो की जेव्हा तू चिडते ना तर तेव्हा इतकं क्यूट दिसायचं नसतं ग. आता सायली त्याच्या पोटात कोपरा मारते आणि तिथून निघून जाते. क्यूट असा सीन हा दाखवलेला आहे, तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. आणि हो प्रेक्षकांनो, मी दिलेला तुम्हाला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हो खूप प्रेक्षक आहेत अजून की चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. तुमचा सपोर्ट मला हवा आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतो की सायली आता फ्रेश होऊन आवरून वगैरे खाली आलेली असते आणि किचनमध्ये येत असते. आता सायली एकदम फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून किचनमध्ये येते आणि म्हणते आई मला यायला उशीर झाला ना, आता पटकन नाश्ता करते आणि मग नंतर स्वयंपाक करून घेते. हां आता इतक्या वेळातच कल्पना ते म्हणतात सायली निवांत करा अगं, सगळं काही नाही. इतक्यातच विमल म्हणते सायली ते आपण नाश्त्याला थालीपीठ करूयात का, तर थालीपीठ करूयात का म्हणल्यानंतर सायली म्हणते हो चालेल ना, काही हरकत नाही. म्हणून आता विमलसुद्धा कामाला लागते. इतक्यातच आपण पाहतोय की तिथे येते प्रिया. आता प्रिया आल्यानंतर पहिल्यांदा तर किचनमध्ये बघते कोण आहे कोण नाही. तिथे डायनिंग टेबलच्या तिथे फेऱ्या काय मारायला लागते आणि कसा काय खवखवून करून ठीक करते, जेणेकरून ती तिथे आली आहे हे दाखवा म्हणून. आता सायली आणि कल्पना ते दोघीही बघतात ना प्रिया आली हे आता त्यांना कळतं. आता सायली किचनमध्ये येते आणि लगेच म्हणते आई आज नाश्त्यासाठी काय करू मी, उपमा करू की शिरा करू? नाही एक कामच करते, आधी सगळ्यांसाठी ना कॉफीच करते. आता घरच्या सगळ्यांची चहा कॉफी झालेली असते आणि आता ही कॉफी करायला लागते. म्हणून आता सायली तर डोक्याला हात लावते ना आणि लगेच स्वतः कॉफी ठेवायला लागते प्रिया. आणि आता प्रिया तिथे कॉफीची सगळी तयारी करत असते. इतक्यातच कल्पना ताई सायलीला खणवतात थांब मी बघते म्हणून आणि म्हणतात की सायली अगं दाराच्या बाहेर रांगोळी काढायची राहिली ना तुझी. तर सायली म्हणते हो आई आज काय झालं ना, मला उशीर झाला ना, पण मला आत्ताच वेळ नाही आहे, मला अगोदर यांच्यासाठी डबा पण करायचा आहे ना. तर कल्पनाताई म्हणतात काही हरकत नाही, तू आधी डबा करून घे आणि मग रांगोळी काय तर मी काढेल ना, त्यात काय एवढं. असं म्हणल्यानंतर प्रिया तर बघायला लागते ना. प्रिया म्हणते तर कल्पनाताई म्हणतात प्रिया काढशील ना ग रांगोळी? प्रिया म्हणते हो काढेन ना, काढेन हां. इतक्यातच तिथे विमल येते आणि म्हणते वहिनी अहो काय झालं ना की कामाच्या गडबडीत मी ना कारंजा जवळचं झाडूनच घेतलेलं नाही हो, तिथं ना खूप पालापाचोळा साठलेला आहे हो. मग तो मी आधी तर कल्पनाताई तिला म्हणतात अगं थांब पालापाचोळाच आहे ना फक्त, तर तो तन्वी बाजूला करेल. तन्वी तू बाहेरचं सगळं बऱ्यापैकी झाडून घेशील ना गं, असं आता खूपच गोड बोलतात आणि म्हणतात आणि मग छानपैकी सडा घाल आणि मग रांगोळी काढ हां चालेल ना गं. आता आणि म्हणतात की नाश्त्याचं जे काय ना तर ते सायलीलाच बघू दे, सायली तू नाश्त्याचं बघ. आता कल्पनाताई प्रियाला म्हणतात तू करशील ना गं सगळं, तर प्रिया हो म्हणते. इतकं तर सायली हळूहळू म्हणते हिने नाहीतर सगळे ना घरात उपाशीच राहतील, हिला नाश्ता करायला लावला. तर आता कल्पनाताई आणि प्रिया हळूवार हसतात. लगेच प्रियाचं लक्ष जातं. प्रिया म्हणते ए काय म्हणालीस ग तू? कल्पनाताई म्हणतात नाही काही नाही म्हणली. हां हे बघ तू काय कर, तो डबा आहे ना रांगोळीचा तो देवाराच्या तिथे आहे, तर तो डबा घे आणि तू तो डबा रांगोळीचा घे आणि तू कामाला लाग. असं म्हणल्यानंतर प्रियाला
प्रियाला आता त्या तिथून पाठवून देतात ना किचनमधून, आणि सायली, विमल आणि कल्पनाताई या तिघीजणी हसत असतात. आता प्रियाचा डबा घेते आणि म्हणते, आई येते हां, आज टिपक्यांची रांगोळी काढणार आहे हां, मी आलेच हां, असं म्हणून हसत जाते. लगेच कल्पनाताई म्हणतात, काढ हां, काढ काढ बाई. आता या तिघीजणी सुद्धा प्रियाला हसत असतात. इतक्यातच आपण पाहतो या तिघीजणी हसतात आणि अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच, आज तू वाचवलंस मला. मी असं ऐकलं की आज नाश्ता घरात तर मी बनवणार आहे, तर मी घाबरून वरतीच थांबलो आणि मग जेव्हा मला कळलं की माझी बायको नाश्ता करणार आहे तेव्हा मी पटकन खाली आलो, असं अर्जुन हसत सांगत असतो. आता बघा, आता आपण पाहतोय की प्रिया इकडे रांगोळीचा डबा घेते आणि घराच्या बाहेर येते. आता घराच्या बाहेर अंगणामध्ये इतका पालापाचोळा पडलेला असतो ना की बापरे, आणि कल्पनाताईंनी तर तिला सगळं साफ करायला सांगितलेलं असते. आता प्रिया डायरेक्ट रांगोळीच काढायला घेते आणि म्हणते की अरे, कल्पीने तर सांगितलं होतं की आता झाडून काढ म्हणून, आता हे झाडायलाच हवं, नाही तर सायली नंतर कटकट करायला आहेच रिकामी, असं म्हणून आता प्रिया झाडू घेते आणि तिथलं झाडून काढते. अशी झाडत असते जसं काही हिला कामालाच लावलेलं आहे. अशी येतो अर्जुन पण हसायला लागतो. प्रिया इकडे आपली रांगोळी काढण्यात मग्न असते, काहीतरी गोल गोल काढते, त्याच्यामध्ये रंग काय भरते. आता हे तिघ जण खूप कडेला उभारून हसत असतात. आता इतक्याच प्रियाची रांगोळी होते आणि प्रिया उठून उभा राहते ना आणि पाठी वळून बघते तर हे तिघ जण आलेले असतात. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू जेव्हा 4 वर्षाचा होतास ना तेव्हा इथल्या भिंतीवरती तू खडून एक चित्र रेखाटलेलं होतं आणि ते चित्र सुद्धा या रांगोळीपेक्षा खूप छान होतं, असं म्हणून आता अर्जुन हसायला लागतो ना आणि कल्पनाताई म्हणतात, आणि हे काय तन्वी, तू फक्त इथला कचरा काढलास आणि बाकीचा कचरा तर अगदी सगळा तसाच आहेस ना, आणि तू सडा पण नाही घातलास, तशीच तू रांगोळी काढलीस. तर प्रिया म्हणते, नाही, कचरा काढते, लादी पुसते आणि परत रांगोळी काढते आई. अर्जुन म्हणतो, वा वा वा, म्हणजे आज दिवसभर हिचा रांगोळी काढण्याचाच दिनक्रम चालू असणार आहे. आता कल्पनाताई म्हणतात, हो ना, तसंच काहीतरी दिसते. प्रिया घाण तोंड करून उभी असते. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, तन्वी तू राहू दे हां, तू ना रांगोळी ना सायलीच काढेल, आणि काय ना की फक्त साडी नेसली म्हणजे सगळी घरातली कामं आपोआप येत नाहीत अगं, असं म्हणतात. आता प्रिया गप्पच बसते आणि मनात म्हणते की मुद्दाम ही सगळे माझी फजिती करतायत म्हणून, आणि म्हणते की या घरात मला अजूनही सुनेचा दर्जा मिळतच नाही आहे, नुसतं मोलकरीण करून टाकलं आहे मला, असं प्रिया जी आहे तर ती मनाशी म्हणत असते. आता आपण पहा, दुसरा सीन एकदम सिरियस बघतोय. आता कस्टडीमध्ये ते महिपतला हाताने बांधून ठेवलेलं असते, म्हणजे हातवरती टांगलेले असतात. अर्जुन तिथे चेअरवरती बसलेला असतो आणि म्हणतो की मला ना खरंच खूप आश्चर्य, शिकरेला घाबरतात, तो महिपत शिक बोलूनही तो काही बोलतच नाही, सांग ना, सांग ना, असं आता अर्जुन ओरडत असतो महिपतच्या अंगावरती. महिपतला असं हात असतो. आता अर्जुन म्हणत असतो की महिपत शिकरे, नागराज किल्लेदार, तो पकडला गेला हे तर तुला माहितीच असेल ना, असं अर्जुन म्हणतो आणि पुढे म्हणतो की त्याने कबुली दिल्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवला ना, आणि तरीही तू गप्प बस का? अर्जुन म्हणतो, महिपतला पटकन सांग आता मला की नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं ते, आणि नागराज किल्लेदारनं तुला सुपारी का दिली होती, मला तो सगळा प्रसंग आठव आणि मला सगळं सांग, असं काहीसं अर्जुन आता महिपतला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की पण तू काहीही बोलणार नाही आहेस ना, अरे किती घाबरलेला आहेस रे तू महिपत, वाघाची मांजर झाली रे तुझी, असं आता अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की साक्षी गेल्यानंतर तू बंदच पडलायस हा महिपत, असं म्हणल्यानंतर बघा हां, आता हा महिपत जो आहे तो फक्त डोळे फिरवत असतो. हां, आता अर्जुन म्हणतो की तुझं तोंड बंद असेल ना तरीही तुझा मेंदू सुरूच आहे, आणि म्हणून तू इकडनं बाहेर निघण्याचे प्रयत्न सुरू करतोयस. तुझी वकील कुठली तर ती भेटायला आली होती ना, तुझी काय नाव तिचं, हां, ॲडव्होकेट विशाखा, त्याच्यानंतर महिपत लगेच म्हणतो प्रभूने. अर्जुन म्हणतो फायनली येस तू बोलास म्हणून, आणि म्हणतो की विशाखा प्रभूने, कोण आहे रे ती, कुठली आहे काय वकील ती, नाही या नावाची वकील मी याच्या अगोदर तर कधीच बघितलेली नाही आहे इथे, असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की तुझ्यापेक्षा जास्त वकिलांना मी ओळखतो एवढं तर खरं, पण ही विशाखा प्रभूने तुला कुठे भेटली आणि इथे कशी काय आली, तिच्याबद्दल जरा मला माहिती सांग, आणि ती का आली बरं तुला इथे भेटायला, असं अर्जुन विचारतो. तरीही महिपत म्हणतो की आता कायद्याने सुटायचं म्हणल्यानंतर काहीतरी करावं लागणारच आहे ना. अर्जुन म्हणतो हो, पण तू तिला अजून वकीलपत्र दिलेलं नाही आहेस ना, आणि जर का तू दिलं असतं तर मला नक्कीच कळलं असतं ना, पण लास्ट टाइम तुझी वकील तर दामिनी देशमुख होती ना रे, आणि मग आता ही अननोन वकील का बरं आता. आणि पुढे म्हणतो की आणि जेलमधून तू कोणालाही कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहेस आणि एंट्रीच नाही आहे ना तशी काहीतरी, आणि तरीही विशाखा प्रभूने तुला स्वतःहून भेटायला कशी काय आली. आता अर्जुन इतके सगळे प्रश्न विचारतोय पण महिपत काहीच बोलत नाही. अर्जुन पुढे म्हणतो, एनिवे तू विशाखा प्रभूने यांना वकीलपत्र जर का तू देणारच असशील ना तर त्यांचा ॲड्रेस, फोन नंबर देतोस ना काय,
तर हे तर लिगल आहे ना महिपत. आता बघा हा नुसता महिपतचा चेहरा दाखवलाय. अर्जुन म्हणतो लिगल आहे नाही का. तरी महिपत काही ॲड्रेस सांग. अरे फोन नंबर तर लक्षात असेलच ना तुझ्या, तुला भेटायला आली होती ती, बोल ना. आता इतकं अर्जुन बोलतं तरी ही महिपत एक शब्दहून बोलत नाही. आता आपण पाहतोय दुसरा सीन. दुसऱ्या सीनमध्ये प्रिया एकटीच रूममध्ये बोलत असते आणि म्हणत असते मी जे काही करते ना ते सगळं उलटच होतं. इकडे तो सुविधार इम्प्रेस होत नाही आणि दुसरीकडे तो अश्विन माझ्याशी अजून धड बोलत नाही शी, असं म्हणून प्रिया आता बेडवरती बसते आणि आता विचार करत असते. पुढे म्हणते की जेलमध्ये नागोबा माझ्या विरुद्ध काही बोला तर, असं म्हणून ती घाबरत असते. आणि पुढे म्हणते की अरे नागोबा जर काही बोला तरी मी मिळेल, नाही 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 नाही, मला तिथं जाऊन खात्री करायला हवी की तो माझ्याबद्दल तोंड उघडणार नाही म्हणून. पण घरातले तर कुणीच मला भेटायला जाणार नाहीत, मग मी कशी जाऊ, असं प्रिया विचार करत असते. डोक्याला हात लावते, म्हणते अरे यार मी कशी जाऊ. इतक्यातच आपण पाहतो की अश्विन तिथे येतो. आता अश्विन आल्यानंतर अश्विन तिच्याशी काहीच बोलत नाही. त्याची बॅग वगैरे त्याने ठेवलेली असते आणि आता प्रिया म्हणत असते अश्विन अरे मी केव्हापासून तुझीच वाट बघत होते अरे. तरी अश्विन काहीच बोलत नाही. आता प्रिया म्हणते की खूप दमलायस का रे, आज खूप पेशंट होते का रे हॉस्पिटलमध्ये. तर आता अश्विन म्हणतो आज मी चुकून कुठल्या तरी दुसऱ्याच घरी आलोत का, नाही म्हणजे माझ्या बायकोला तिचा नवरा दमून भागून आला हे काही दिसतच नाही ना कधी, ती नेहमी खोटेपणा करण्यातच बिझी असते ना. प्रिया म्हणते अश्विन अरे मी चुकले हे मी मान्य केलंय ना, किती दिवस तू तेच धरून बसणार आहेस, सोड ना आता तो विषय. प्रिया म्हणते मी परत असं वेड्यासारखं नाही करणार, पण प्लीज त्यासाठी मला तुझी गरज आहे, तुझी साथ हवी आणि तू जसं वागत राहिलास तर माझं धीर खचेल रे. आता अश्विन म्हणतो की तन्वी हे बघ ज्याला मनापासून वागायचं असतो ना तो ही असली कारणे शोधत बसत नाही, कळलं का. आता प्रिया त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते की अश्विन अरे ऐक ना, आणि मग तिच्या दोन्ही गालावरती काय हात ठेवते आणि म्हणते अश्विन अरे तू माझा आहेस ना रे, प्लीज असं नको ना रे बोलू. आता अश्विन काय करतो ते दोन्ही हात तिचे काढतो ते म्हणजे तिने त्याच्या दोन्ही गालावरती हात ठेवलेले असतात ते. आणि प्रिया म्हणत अश्विन तर अश्विन लगेचच तिचे हात सोडतो आणि म्हणतो की मी आलोच म्हणून. आता अश्विन कपाटातले कपडे घेतो आणि वॉशरूमला जायला निघालेला असतो. प्रिया म्हणते की याच्यामध्ये सुद्धा सुभेदारांचा सारखंच अगदी चिवट टाकतंय, पण याला आज नाही उद्या मी गोळ्यात घेईनच, पण पहिल्यांदा या नागोबाचं काय करू, असं प्रिया मनाशीच बोलत असते. आता आपण पाहतोय की दुसरा सीन. आता आपण पाहतोय की इकडे सुभेदारांच्या सगळ्या बायका डायनिंग टेबलवरती येऊन बसलेल्या असतात. आता ही विमलताई म्हणत असते प्रतिभाताई तुम्हाला माहिती आहे का, आज प्रतिमाला विमल म्हणत असते की आज प्रियाताईने जी काही रांगोळी काढली होती ना तर ती तुम्ही बघायला पाहिजे होती. चुकून लहान मुलाकडून काही रांगोळी पडल्यावर का साकार होतो ना तशी रांगोळी काढली होती. अस्मिता म्हणते तरी बरं हे बघायला पूर्ण आजी नव्हती, नाहीतर तिने कपाळाला हातच मारून घेतला असता, असं अस्मिता म्हणते. आता सायली म्हणते की बरं मी गरम करून आणते, असं प्रत्येकाला ते एक थालीपीठ देत असते. आता या सगळ्या जणी छान बोलत असतात, म्हणजे सुमन, प्रतिमा, कल्पनाताई, अस्मिता या चौघी डायनिंग टेबलवरती बसलेल्या असतात. विमल आहे ना तर ती मदत करत असते आणि सायली इकडे थालीपीठं बनवत असते. सगळ्या जणी हसत असतात. आता इतकेच सायली बोलण्याच्या नादामध्ये तिचा हात खूप भाजतो ना, म्हणजे तिने थालीपीठ करत असते आणि तिचं बोट भाजतं. अगोबाई म्हणून जोरात ओरडते. सगळेजण म्हणतात काय झालं. इतक्यात प्रतिमा त्या पळत जातात ना सायलीकडे आणि म्हणतात बघू, म्हणून तिचा हात बघतात आणि म्हणतात अगं याला जरा भाजलंय, म्हणतात का चल बरं बघ, असं म्हणून तिला पकडून इथे डायनिंग टेबलवरती घेऊन बसवतात आणि म्हणतात किती भाजले विमल, जा पटकन एका भांड्यामध्ये गार पाणी घेऊन ये, असं प्रतिमा त्या म्हणतात. आणि म्हणतात गॅसकडे काम करत असताना लक्ष ठेवायचं ना तन्वी. आता तन्वी म्हणल्यानंतर सायली आणि प्रतिमा दोघीही जागेवर शुद्धीवर येतात ना, आणि मग त्यांच्या लक्षात येतं की प्रतिमा ताई चुकून सायलीला तन्वी असा त्यांनी उल्लेख केलेला असतो. आता इतक्यातच विमल थंड पाण्याचं पातेलं घेऊन येते, पण आज या सगळ्या वातावरणातून हे लक्षात आलेलं असतं की प्रतिमा त्यांना सायलीबद्दल किती प्रेम आहे ते. आता लगेचच या कल्पनाताई आहेत ना ते विमल आणखीन काहीतरी आणायला पाठवतात. आता आपण पाहतोय की या प्रतिमा त्यांनी सायलीचा हात जो आहे तो थंड पाण्यामध्ये घातलेला असतो. कल्पनाताई आता प्रतिमाच्या जवळ जातात आणि म्हणतात की प्रतिमा अगं सायली तुला तन्वीसारखीच आहे, त्यात काय झालं एवढं चुकून जर का तू तिला तन्वी बोललीस तर. आता सायलीला सुद्धा हा शब्द इतकं मायेने वागलेलं बघून खूप बरं वाटत असतं. आणि आता आपण पाहतोय की कल्पना येते आणि तिने जी एक क्रीम आणलेली असते. आता या दोघी जणी मिळून त्या पहिल्यांदा तर प्रतिमा त्या सायलीचा हात त्यांच्या पदराने अगदी साफ करतात. अगदी आईच्या मायेने हे सगळं करत असतात. आता सगळेजण बघत असतात की प्रतिमा त्यांचं किती प्रेम आहे सायलीवरती ते. आता ती जी क्रीम आणलेली असते ना विमलने, जी कल्पना त्यांच्या हातात असते, ती सुद्धा क्रीम आता प्रतिमा त्या सायलीच्या हातावरती अगदी हळुवारपणे लावतात आणि हे सगळं सायली खूप छान अनुभव घेत असते.
आणि आपण पाहतोय ठरलं तर मग हा भाग आजचा इथेच संपलेला दाखवलेला आहे. आता पाहूया पुढच्या भागामध्ये. आपण पाहतोय की नागराज पुन्हा एकदा महिपतला धमकी देतो की तू जर का माझं नाव घेऊन बसलास तर साक्षीला तिकडे काय त्रास होईल ना हे सांगू शकत नाही, असं नागराजने पुन्हा एकदा महिपतला धमकी दिली. आणि इकडे आपण पाहतोय की कालचाच भाग की साक्षी जी आहे सचिनला म्हणत असते फोन दाखव. सचिन म्हणतो VDS का, तर साक्षी म्हणते हो VD मी, आणि आता एक चाकू घेते आणि म्हणते मी कोणाचाही खून करू शकते, असं साक्षी सचिनला म्हणत असते. आणि आता आपण पाहतोय की इकडे कल्पना ताई म्हणतात की अगं अर्जुनची आता वेडिंग ॲनिव्हर्सरी आली आहे ना, तर ती कशी साजरी करायची याचा प्लॅन करतोय मी. इतक्यात अर्जुन सायली तिथे येतात आणि म्हणतात कुठल्या सेलिब्रेशनचा प्लॅन करताय तुम्ही. तर अस्मिता म्हणते काही नाही, मी कुठलं तर करतोय. तर सायली ओळखते. सायली म्हणते की तुम्ही मॅरेज ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करता हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणल्यानंतर आता अस्मिता म्हणत असते की काही नाही कुठे काय. अर्जुन आणि सायलीचं 3 वर्षापूर्वीचं लग्न आणि 1 वर्षापूर्वीचं लग्न या दोन्हीची ॲनिव्हर्सरी आम्ही दणक्यात साजरी करायची ठरवली आहे, असं अस्मिता म्हणत असते. आणि आता पाहूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय सेलिब्रेशन दाखवतात ते. तर भेटूया उद्याच्या भागात, ठरलं तर मग पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.